बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचा आपण पेपर समजून घेतो आहोत. पहिला प्रश्न पहा. एक ते चीन आवाज बंद करा. कुठून जायचं खाली. पहिल्या दोन आकृत्यामध्ये जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये संबंध आहे. त्या ठिकाणी 4 सारखे भाग केले, 4 गोल दिले. 2 सारखे भाग केले, 2 गोलच असणार आहे. पर्याय क्रमांक. आता पहा या ठिकाणी आता कशी या मोकळ्या भागामध्ये दिलेले आहेत. आता इथं गोल आहे म्हणून गोलात गोल दिला. आता इथे चौकोन आहे म्हणून 2 चौकोन येतील. आता 2 चौकोन पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला थोडासा विचार करायला लावला पाहिजे. चला पहिला 3 आहे. उत्तर टाकायला सुरुवात करा. गुरव बरोबर आहे, मोरे बरोबर आहे. चला पहिलं 91.25. अथर्व वास्तेचे काय मार्क 91.25. स्वरा नलवडेचे घेतले का? स्वरा नलवडे लिहिले. काय या ठिकाणी पहिल्यांदा दुसऱ्यात काय झालेले? अर्धा भाग उजवीकडला कापून टाकला. या ठिकाणी अर्धा भाग कापून टाका. या ठिकाणी अर्धा भाग कापला तर कोणता आकार येईल पहा. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. हा या ठिकाणी खूप छोटा आहे, हे का आकार वेगळे आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आहे. चला दुसऱ्याचं 2 आहे उत्तर. दुसऱ्याचं 2 कुणाकुणाचं आले? गुरव बरोबर आहे, मोरे बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे. चला तिसरा प्रश्न पहा. काय होते? ही आकृती घड्याळाच्या दिशेने 45 अंशात फिरते. ही आकृती 45 अंशात फिरवा. हा गोल आहे तो या ठिकाणी, त्यावरून पर्याय क्रमांक 4. चला तिसऱ्याचं 4. तिसऱ्याचं 4 गुरव बरोबर आहे. हा चला तिसऱ्याचं नलवडे, बर्गे, भडंगे बरोबर आहे. चला चौथा प्रश्न काय झाले? हे 2 वेगवेगळे गुणिले चिन्ह आहे. काय झाले? एकत्र जोडली. या ठिकाणी हे देखील एकत्र जोडले जातील. हे एकत्र जोडले तर कोणती होईल? पर्याय क्रमांक 3 होणार आहे. आता इथं पहा जास्त योग्य. आता इथले मधल्या रेषा दाखवायला हव्या होत्या, दाखवलेत का? नाही दाखवल्या. बोल बाकीच्या कोणता पर्याय चालेल? इथं आडवी रेष चालणार आहे का? नाही चालणार. इथे उलटे करून केले चालेल का? उलटे करून केले बनेल येईल का? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे. चला चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न काय म्हणलेला इथे? आकृतीशी हुबेहूब जुळणारी. बाणावरून पाहिलं तर दुसरा पर्याय कट, तिसरा कट, चौथा कट. उत्तर पर्याय क्रमांक 1. पाचव्याचं 1 उत्तर. जास्त पुढे जाऊ नका गुरव. 9व्याला इतकं पुढे जाऊ नका, गडबड करू नका. बरोबरीने चला. 9वा प्रश्न. 6वा प्रश्न पहा. हुबेहूब आकृती पाहिजे. उजव्या बाजूचा चौकोन मोकळा. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. मग बाकी काही गोष्टी जरा चेक करा. पटकन उत्तर निघाला तर फसवा असू शकतं. काही वेळा फिरवून दिलेलं पण असू शकतं. पण जेव्हा बाकीचं कोणतं जुळत नाही तेव्हा हुबेहूबला सर्वसाधारण जशीच्या तशी आकृती दिलेली असते. चला 6वं 3 आहे. 7वं बाण वरचे 2 टिंब, त्याच्यानंतर तिसरा पर्याय कट होईल. त्यानंतर या ठिकाणी गोल आहे त्याला खाली त्रिकोण, इथे वर दिला हा पर्याय कट होईल. म्हणजे तिसरा आणि पहिला कट झाला, राहिला दुसरा आणि चौथा. जेव्हा 2 पर्याय राहतात तेव्हा काय करायचं? याच्यामध्ये तुलना करायची. याच्यामध्ये तुलना केली तर काय येते? पोकळ गोल इथं भरला. कसा पाहिजे? पोकळ. पर्याय क्रमांक 2. 7वं 2 आहे. 7व्याचं 2 कुणाचं उत्तर आहे? नलवडे बरोबर आहे, भडंगे बरोबर आहे, इथे बरोबर आहे, अंश बरोबर आहे. चला 8वा प्रश्न. या ठिकाणी टिंब. आता टिंब जसाच्या तसा इथे पर्याय क्रमांक 4 मध्येच आहे. बाकीच्या गोष्टी बघा. आडव्या रेषा जुळतात का? उभी रेष जुळते का? तिरकी रेष जुळते का? आडव्या रेषा जुळतात का? जुळतात. तर 8व्याचा पर्याय क्रमांक 4 आहे. 8वं 4. हा बरोबर आहे सगळ्यांचं. नलवडे, बर्गे, नलवडे, भडंगे, इथे सगळ्यांचं बरोबर आहे. पुन्हा चुकलं चिकले. हा 9वा प्रश्न. 9 ते 12 प्रश्नाकृतीची मालिका दिलेली आहे. मालिका पूर्ण करायची आहे. चला मालिका पूर्ण करायची. वरती घे. काय होते पहा. वरती घे. इथं आलं नाही ना. हा पहा या ठिकाणी काय होत आहे? या ठिकाणचा काटकोन पुढे सरकला
आणि हे विरुद्ध बाजूला, इकडे टोक आहे ते तिकडे टोक आणि हा पुढे सरकला. आता इथे काय झालेलं आहे पहा. आता पाणी का पूर्ण एकाच गोष्टी लक्ष सगळं नाही. चला फक्त या काटकोनाकडे पहा. काटकोन अगदी कोणाच्या जवळ थोडासा पुढे सरकला, अजून पुढे सरकला म्हणजे अजून पुढे सरकेल, अजून पुढे सरकेल, त्याच्यावर चौथा पर्याय होईल, चौथा पर्याय करतो. आता हे बाण पहा. बाण इकडे पहिल्यांदा आहे, वरती जातो उजव्या बाजूला, नंतर खाली जातो, पुन्हा वर जातो म्हणजे खाली जाणारा बाण पाहिजे. खाली जाणारा बाण तो फक्त पर्याय क्रमांक 1. त्यामुळे उत्तर काय पर्याय क्रमांक 1 जास्त योग्य असं जाणं गरजेचं आहे. 9वा पर्याय क्रमांक 1 सगळ्याचं बरोबर आहे, कोणाचं चुकलं नाही. चला वाचते मागे खूप राहिला तुम्ही. चला 10वा प्रश्न, पुढे पण पळू नका. 10वा प्रश्न पहा. इथे 2 रेषेचा कोण आहे, 3 रेषेचा त्रिकोण, 4 रेषेचा चौकोन म्हणजे 5 रेषेचा पंचकोन, त्याच्यावरून चौथा पर्याय करतो. इथे षटकोन हा इथे. आता रेषा पहा. यात 1 रेषा आहे, यात 2 आहे, यात 3 आहे, म्हणजे किती रेषा पाहिजे 4. आता इथं पंचकोनात 5 रेषा दिले, हा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 10वं 3. 10वं 3 आहे उत्तर. 10वं बर्गे 4 चुकीचं आहे, नलवडे बरोबर आहे, भडंगे बरोबर आहे. तर 11वा प्रश्न. 11वा प्रश्न पहा. या ठिकाणी किती आहे, गोल 7 आहे. इथे किती झाले 13 झाले, 7 13. इथे किती झाले 3 आणि 5 8. इथे किती आहे 7. इथे 11 सॉरी 11 7 11. इथे किती आहे 4 5 13. 7 11 13 म्हणजे आता किती येते का 17 येते. हा +4 नाहीये, +4 म्हणून नाहीये. 7 11 13 कसल्या संख्या आहे मूळ संख्या, म्हणून मूळ संख्याचा येईल. मूळ संख्याचा 15 का घ्यायचं नाही, 15 मूळ संख्या नाही ना, 17च येणार ना. 13च्या नंतरची मूळ संख्या 17. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे 17. ओके 11चा पर्याय क्रमांक 4. वास्ते बरोबर आहे, गुरव बरोबर आहे, भडंगे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, करणे बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे. हा चला बरोबर आहे. इथे सगळ्यांचं पुन्हा चुकलंय त्यांनी लक्ष द्या. चला 12वा प्रश्न पहा. या ठिकाणी बाटली सारखा आकार आहे असं म्हणा. त्याच्यामध्ये काय बदल झालाय का, मोठी मोठी वर गेली, त्याच्यावर बाटलीच्या आकारावर 3रा 4था पर्याय करतो. आता या 2 आकारांना आता बाटलीचा आकार हे छोटा आहे, इथे थोडा मोठा झाला, इथे थोडा मोठा झाला, मी मोठा होणार. ओके मग आता याच्याबद्दल जास्त लगेच पटकन काढू नका, गडबड करू नका. 3रं 4थं कट करा. आता या ठिकाणी रेष का, रेष काय होते ती रेष पण वर सरकते, वर सरकते, त्यामुळे कोणतंही उत्तर. आता 1 का नाही चालणार, लहान आणि 2 मध्ये मोठी म्हणजे वरती अजून जाणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 12 2. 12 2 भडंगे बरोबर, करणे बरोबर, वास्ते बरोबर, भडंगे बरोबर. चला 13वा प्रश्न. 13वा प्रश्न 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूला प्रश्नाकृती दिलेला आहे. थोडासा भाग वगळलेला भाग वरती घ्या. पहिल्या ते दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब आहे, याचा आरशाचं प्रतिबिंब. या ठिकाणी रेष पाहिजे, चौकोन तयार होणार आहे. इथे रेष पाहिजे, या रेषेवरून पहिला पर्याय कट होईल, 3रा पर्याय कट, राहिला 2रा आणि 4था. फरक आहे त्याच्यामध्ये ही रेष पहा, या रेषेमध्ये फरक. इथे रेषे, इथे आपल्याला कुठं पाहिजे, इथे आहे म्हणजे की इथे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 13 2. हा गोल्डन लाईट बटनच चालू केलं नाही, म्हणजे हे कुणी करायला पाहिजे. हा केलं का चालू. ओके आता इथं पण पहा. आता चार्जर लागल्यामुळे इथं मला उजेड कमी होता. मी मागाशी म्हणलं ना उजेड कमी, तर काय झालं होतं, लाईट चालू नव्हती, त्यामुळे माझा लॅपटॉप चार्जला नव्हता, त्यामुळे त्याची लाईट कमी झाली.
सगळ्यात कमी झालं. म्हणून तर मी मागाशी म्हणलं नाही तुम्हाला की उजेड कमी जाणवतोय, उजेड कमी जाणवतोय, याला परिणाम. चला 14वा प्रश्न पहा. या ठिकाणी पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब, याचं आरशाचं प्रतिबिंब म्हणजे या ठिकाणी या पद्धतीचा पर्याय क्रमांक 3 14-3 बरोबर आहे. 14-3 नलवडे भडंगे वाजले इथं सगळ्याचं चुकीचं कोणाचं आहे? नाही. चला 15वा प्रश्न. 15वा प्रश्न या ठिकाणी पहिल्याचं दुसऱ्याशी काही संबंध नाही, पण दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये पाण्याचं याचं पाण्याचं प्रतिबिंब इथे म्हणजे या ठिकाणी ही म्हणजे या रेषा इथे इथे दोन रेषा पाहिजे आणि हा कर्व पाहिजे. कर्व आणि रेषा असे चिटकून चालतील का? नाही. अशा दोन रेषा येणार आहेत का? नाही. इथे पहा कर्व दोन रेषा पर्याय क्रमांक 3 येणार. 15-3 सगळ्याचं बरोबर आहे का? कोणाचं चुकलं? करणे चुकलेलं आहे आपलं. 15-1 नाही येणार, 15-3 येणार. इथला इतक्या जवळ रेषा नाही येत त्या. चला 16वा प्रश्न. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय उचलून शिक्का मारलेला आहे. याचं पाण्यातलं आरशातलं नाही, याचं पाण्यातलं नाही. उचलून हा शिक्का इथे मारलेला आहे. कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्या डाव्या कोपऱ्यामध्ये गुणिलेचं चिन्ह, डाव्या कोपऱ्यात गुणिले चिन्ह, डाव्या कोपऱ्यात गुणिले चिन्ह, डाव्या कोपऱ्यात गुणिलेचं चिन्ह. त्याच्यावरून या चिन्हावरून दुसरा तिसरा कट होईल. राहिला पहिला चौथा. त्याच्यामध्ये पहा संबंध काय आहे? क्रॉस मध्ये गुणिलेचं चिन्ह, क्रॉस मध्ये आहे इथे, क्रॉस मध्ये नाही, सरळ दिले म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 16-1 बर्गे भडंगे नलवडे बरोबर आहे. चला 17वा चौरस पूर्ण करायचा आहे. हा कापलेला आकार पहा, हा कापलेला आकार याच्यावरून पर्याय कट आपल्याला करायचे आहे. हा खाली फिरवून बसवला तर हा खाली आला पाहिजे, हा वरती येतो म्हणजे हा पर्याय कट. चौथा पर्याय कट राहिला पहिला आणि तिसरा. पहिला आणि तिसरा फिरवून बसू शकतो. या रेषेवरती इथं तिरकी रेषा, इथे आडवी रेषा. आपल्याला कशी पाहिजे? याला पॅरलल रेषा पाहिजे, याला पॅरलल रेषा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 17-3 आहे. 17-3 बरोबर आहे. नलवडे भरगे करणे. पण 18वा प्रश्न घ्या. 18वा प्रश्न या ठिकाणी तिरकी रेषा मग कर्व आकार आणि मग तिरकी रेषा म्हणजे दोन्हीकडे तिरक्या रेषांमध्ये कर्वचे आकार पाहिजे. आता इथं कट केलेला भाग आहे, असा चालेल का? नाही. आता या ठिकाणी चालेल. या ठिकाणी पहा, या ठिकाणी इथं तिरकी रेषा नाही म्हणजे हा पर्याय कट होईल. म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय कट केला. राहिला दुसरा आणि तिसरा. फरक पहा, दुसरा आणि तिसरा एका बाजूला दोन उंचवटे दोन पाहिजेत का? नाही. खड्डे पाहिजे, एकच उंचवटा पाहिजे. इथं खड्डा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 18-3 18-3 वाजते बरोबर आहे. नलवडे भडंगे बरोबर आहे. बरोबर आहे का? हा. किती मार्क पडले तुला? हा मोजले नाही का तुझे? तू तपासले का? मग चला पुढे 20वा प्रश्न. या ठिकाणचा आकार पहा डब्ल्यू. जी या ठिकाणी आपल्याला इकडे एम पाहिजे, इकडे डब्ल्यू आहे म्हणजे काय पाहिजे आपल्याला? डब्ल्यू त्याच्यामध्ये बसणारा पाहिजे. या ठिकाणी हा जसाच्या तसा आकार दिला चालेल का? नाही. आता या ठिकाणी तिरकी रेष जुळवायचं म्हटलं तरी असं जुळेल, चालेल का? नाही. आता पहा, राहिला तिसरा आणि चौथा. तिसरा चौथा लगेच पर्याय कट होता. कोणता येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4 येणार. पर्याय क्रमांक 4 येणार. 3 कसं जुळत नाही, त्याचा आकार ज्या पद्धतीने हवा आहे त्या पद्धतीने जुळत नाही. पर्याय क्रमांक 4 येणार. तर एबीसीडी काय म्हणते? समान गप्प्यातून निराळी आकृती, वेगळी आकृती काढायची आहे. 21 ते 24 मध्ये वेगळी आकृती. तर 21वा 20चं 4 बरोबर आहे. चला 21वा प्रश्न पहा. याच्यामध्ये भरलेले टिपके बघितले तर 2 ठिकाणी मोकळे दोन, त्याच्यावर काढता येईल का? नाही. आता याच्यामध्ये त्रिकोण, त्याच्यामध्ये त्रिकोण आकार सगळीकडे आहे, काढता येईल का? नाही. आता यातली रेष पहा, ही 2 शिंगे असल्यासारखी रेष आहे आणि ते कंस, त्यामुळे वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 21 शिंगे आहेत म्हणून बाजूला 21 बरोबर आहे सगळ्याचं. चला पुढे 22वा पहा. 22वा प्रश्न. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे पहा. वाटी आहे,
त्याच्यात कर्वची वाटी, वाटीमध्ये कर्वची वाटी, वाटीमध्ये कर्वची वाटी, वाटीमध्ये कर्वची वाटी. आता सगळीकडेच वाट्यामध्ये कर्वच्या वाट्या, वेगळं काय काढायचं, कसं काढायचं, तर ती आकृती जेव्हा आपण फिरवू अशा पद्धतीने करू. वाटीचं सरळ वाटी म्हणजे वरती तोंड केलं तर वाटीचं तोंड कोणीकडे आहे, वाटीचं तोंड कोणीकडे आहे, या वाटीचं तोंड कोणीकडे आहे ते बघणं बारकाईने गरजेचं आहे. तुझं लक्ष नाही बरं का. जर सरळ वाटी केली तर हे जे तोंड आहे कर्वच्या वाटीचं ते उजवीकडे आहे, उजवीकडे तोंड आहे. आता ही वाटी सरळ केली तोंड उजवीकडे आहे, ही वाटी फिरवून सरळ केली तोंड उजवीकडे आहे. आता ही वाटी जर सरळ केली तर तोंड कोणीकडे होणार आहे, डावीकडे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. तर आपण 23वा प्रश्न पहा. SNXL कोणता वेगळा निघेल, एक्स वेगळा निघेल. का वेगळा निघेल, या एस ची आरशाची प्रतिमा वेगळी, एन ची वेगळी, एल ची वेगळी आणि एक्स ची आरशाची प्रतिमा सारखीच. पाण्यातली पाहिली, पाण्यातली एस ची वेगळी, एन ची वेगळी, एल ची वेगळी, एक्स ची आरशाची. दुसरं की जर उभी रेषेने केली तर सममित, ही सममित नाहीये, ही पण सममित नाहीये, ही सममित आहे. दोन भाग केले तर सारखे होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 23-3 आहे. 23-3. बडंगे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे. 32 बर्गे काय, 32 कुठे चाललाय तुम्ही यादव. 23चं 1 नाहीये, 23चं 3 आहे. 23-3. 24वा प्रश्न घ्या. 24वा प्रश्न पहा. इथे टोकावरती गोल आहे, इथे टोकावरती गोल आहे. आता इथे पृष्ठावरती गोल आहे, इथं पृष्ठावर गोल आहे. गोलावर काढता येईल का, नाही. या रेषेवरती पहा, ही रेष टी सारखा आकार आहे, ही रेष फार गोलाला चिकटलेली. इथं टी सारखा आकार आहे, इथे टी सारखा आकार आहे. इथे ही रेष आतमध्ये याला चिकटली. उत्तर पर्याय क्रमांक 2. 24-2. 24-2 बरोबर आहे. 24-4 नलवडे चुकलेलं आहे. 24-2 आहे, बाकी सर्वांचं बरोबर आहे. चला 25 काय म्हणलेले, प्रश्नाकृतीचं आरशातलं प्रतिबिंब. बाणावर जपा, हा बाण इकडे, आरशातलं प्रतिबिंब बाण इकडे. या बाणावरून पहिला दुसरा पर्याय कट होईल, राहिला तिसरा चौथा. फरक या ठिकाणी कर्वचा भाग पहा, कर्वचा भाग उजवीकडे आहे, तो आता डावीकडे होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. 25-4. 25-4 बर्गे बरोबर आहे, यादव बरोबर आहे. चला 26 प्रश्नाकृती पहा. कोरा भाग उजव्या बाजूला आहे, तो कोरा भाग डाव्या बाजूला इथे अशा पद्धतीने येणार आहे. त्याच्यावर पहिला दुसरा तिसरा तिन्ही पर्याय करून उत्तर पर्याय क्रमांक 4. 26-4. 26-4 सर्वांचं बरोबर आहे. 36-4 नलवडे, नलवडे 36 नाही 26. चला 27वा घ्या. 27वा मध्ये पहा, बरोबर या बाजूला टोक आहे, उजव्या बाजूला जाते ते डाव्या बाजूला होईल. त्याच्यावर दुसरा आणि तिसरा पर्याय कट होईल, राहिला पहिला आणि चौथा. आता यातला फरक आहे यामध्ये. या आकृती जशा तशी येणार आहे, इथं उलटी झाली म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर 27-1. 27-1. 28वा प्रश्न घ्या. 28वा पहा, या ठिकाणी तिरका बाण खाली गेलेला इकडे, हा बाण डावीकडे खाली गेला इकडे उजवीकडे जाणार आहे. उजवीकडे जाणार तर पहिला तिसरा चौथा चौथा. उत्तर पर्याय क्रमांक 2. 28-2 आहे, बरोबर आहे. 28-2 वास्ते बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, यादव बरोबर आहे. चला बडंगे बरोबर आहे. 29 पहा. 29वा प्रश्न घड्या घातलेल्या आहेत, व्यवस्थित पहा. ही घडी इकडून इथे घातली, नंतर इथले इथपर्यंत घातली. इकडून घडी घातलेली नाही, इकडून घडी घातलेली दाखवली का, नाही. आता ही घडी इथं पुन्हा इथे घातली, नंतर या ठिकाणी इकडून घडी इकडे घातली. 4 गोल कापले, इकडे उघडले, 4 चे 4 8 गोल होती. खाली उघडले, इथे पुन्हा 8 गोल होती.
आणि इथे जर केले तर यातले कोणते गोल येतील का? नाही येणार. तर ही गडी जी आहे ही गडी मध्ये येणार आहे, गोल इकडे कापलेले, त्यामुळे इथे 8 गोल, इथे 8 गोल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. 29 2 आहे. गुरव बरोबर आहे, भडंगे बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे. चला 30वा प्रश्न. 30वा प्रश्न. खालून वर घडी घातली, आता वर घडी घातली खाली दाखवली, म्हणजे आपण समजून घ्यायचं की वरून खाली घडी घातली, नंतर इकडून घडी घातली, इथे 2 गोल कापले, ही घडी उघडली, इथे 2 गोल घातली, हे 2 गोल या ठिकाणी जातील, 4 गोल होती, पुन्हा इकडे उघडली, इथे 2 गोल, इथे 2 गोल. तर क्रमांक 1 मध्ये. तर 31वा. घडी इकडून इकडे घातली, वरून घडी खाली घातली, वरून घडी घातली, हे टोक या ठिकाणी येणार आहे, या ठिकाणी चौकोन कापलेला आहे, वरती उघडला, हा चौकोन इथे जाईल. आता नंतर इकडे उघडला, या चौकोनचं या ठिकाणी चौकोन, या ठिकाणी चौकोन आपल्याला असणारा पर्याय पहा इथे, या ठिकाणी चौकोन असणारा पर्याय पद्धत वापर. या ठिकाणी 2, याचा इथे येईल, 2 चौकोन होती, याच्यावर पर्याय पहिला, दुसरा, तिसरा कडून उत्तर पर्याय क्रमांक 4. जेव्हा हा कोपरा इथे येणार तेव्हा असा तिरका येणार, त्यामुळे हा तिरका कापलेला इथे, तिरका कापलेला इथे आलेला इकडे उघडला, तर या पद्धतीने जास्त योग्य म्हणून. दशा बरोबर नाही, पण जास्त योग्य. चला पुढे 32वा प्रश्न घ्या. थोडस खाली येऊ द्या, माझ्या हाताला येत नाही. हा समलंब चौकोना प्रकारचा कागद आहे. आता याची घडी इकडून इथे घातली, इथपर्यंत आली, इकडून इथपर्यंत आली, नंतर हा त्रिकोण झालेला आहे, या त्रिकोणाची पुन्हा घडी इकडे घातली, आणि पुन्हा वरनं खाली घडी घातली, ही घडी घातली, पुन्हा वरनं खाली घडी घातली, आणि इथे 2 कापले, किंवा वरती उघडले, इथे 2 येतील, म्हणजे या पद्धतीनं इकडे उघडले, इथे 2 आणि इथे 2, म्हणजे इथे 4 येतील, आणि नंतर इकडे उघडल्यानंतर या 2चे इथं 2 येतील, म्हणजे इथे 4 2 आणि 2 4, 4 इकडे उघडले 8, इथे 2 आणि इथे 2, आता 4 12 पाहिजे. आता शब्दशः म्हणजे 12 कुठल्या पर्यायात आहेत का नाही? कुठल्याच पर्यायात. आता हे यायला पाहिजे, ही घडी जेव्हा इथं घालतो, इथं कापलेले, म्हणजे ही घडी इथे यायला पाहिजे नाही, मग इथं जास्त योग्य जायचं. या 2चे वर 2 4, आणि 4चे इकडे उघडले 8, पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे जास्त योग्य. ओके, या ठिकाणी झालं. आता इथं तिरक्या घडी घातल्यामुळे काय झालं, एकच आलाय, असं त्यांनी एकच आलाय, त्यामुळे इथे 1 1 दिलाय, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. 32चं 4 आहे. चला 32चं 2 नाही वाजते, 32चं 4 आहे. काय म्हणताय? सिद्धार्थ बोरुडे सर, तुम्ही एक स्कॉलरशिपचा क्लास संध्याकाळी 6:15 चालू होतो, संध्याकाळी 6:15 नाही 7:15 चालू होतो, 8वीचा तास पण आहे. हा संपल्यानंतर 8वीचा तास चालू होतो. त्यांचा पेपर काल टाकलेला असतो. आता यांचा आज 55वा पेपर आहे, 8वीचा 52वा पेपर आहे. आज बुद्धिमत्तेचा, एक दिवस गणित भाषा गणित असतो, दुसऱ्या दिवशी इंग्रजी बुद्धिमत्तेचा. म्हणजे 8वीला जे आहे, वाटल्यास मी तुम्हाला ही लिंक कोणाकडनं मिळालेली आहे त्यांच्याकडनं माझा मेसेज पण घ्या. त्याच्यामध्ये आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला पेपर घरी मिळेल, सोडवायचा, सोडवल्यानंतर जॉईन व्हायचं आहे. तिथं उत्तर ज्या पद्धतीने आत्ता चालू आहे त्या पद्धतीनंच 8वीचं देखील घेतलं जातं. प्रत्येक प्रश्न समजून दिला जात असतो. चला 31 ते 36 मध्ये तुकडे जोडायचे. 4 त्रिकोण आहेत आणि 1 आयत आहे, चौकोन आहे. 4 त्रिकोण आहेत का याच्यामध्ये? आहे, 1 आयत आहे. पर्यायकट पद्धत वापरायची. यात आयत आहे का? नाही. यात 4 त्रिकोण आहेत का? नाही. हा पर्यायकट, हा पर्यायकट. याच्यात वक्र भागाचा आहे का? नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1. इथे 2 त्रिकोण, हे 2 त्रिकोण. चला पुढे 2 चौकोन, 2 त्रिकोण. वक्रभाग आहे का? नाही. तर पर्यायकट. वक्रभाग आहे का? पर्यायकट. आता राहिलेले इथे पहा. आता इथे तुकडे पहा. इथे त्रिकोण किती होतात? 1 2 3 त्रिकोण आणि 2 चौकोन. इथं आपल्याला काय पाहिजे? 2 त्रिकोण पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मोठा आकार असून. चला पुढे 35वा पहा. 2 त्रिकोण आहेत, 2 चौकोन आहेत, कापडी सारखे चौकोन आहेत.
चौकोनच आहे का म्हणतात. हे 4 तुकडे. इथे किती तुकडे? 1 2 3 4 5 चालणार नाही. आता इथे आहेत पहा. इथे कापणीच्या आकाराचा आहे का? चौकोन नाहीये. इथे कापणीच्या आकाराचा चौकोन आहे का? नाहीये. आता इथे पहा 2 कापण्या आहेत, 2 त्रिकोण आहेत. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणचा आकार, हा आकार पहा. या आकारावर लक्ष केंद्रित करा. हा आकार आपल्याला पाहिजेच. हा आकार नसणारी आकृती कट करा. याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे म्हणून आपण. चला असू द्या. चला याच्यामध्ये पण नाही येतो आकार. हा आकार नाही आहे. तुम्हाला की इथं आहे असा आकार, पण तिथे उभा पाहिजे ना संपूर्ण. त्यामुळे हा आकार नाही. चौथा पर्याय करतो. आता पहा याच्यामध्ये 2 त्रिकोण आणि 2 चौकोन. 2 त्रिकोण आणि 2 चौकोन. पहा इथे हा घेतला तर चौकोनी आकार आहे का? हे आकारच याच्यामध्ये नाही. चालेल का? नाही. आता इथे पहा 2 त्रिकोण आणि 2 चौकोन. इथं कुठेही तो नाही आकार. हा आकार मोठा दिला, त्यात बसवले म्हणायला येईल का? 2 आयत आहे. इथे चौकोन पाहिजे 2 किंवा आयत पाहिजे. आयत एकच आहे. इथे तिरका आकाराचा चौकोन आहे. असा आपल्याकडे चौकोन दिलेला नाही. इथे पहा 2 चौकोन आहेत, 2 त्रिकोण आहेत आणि हा आकार पण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. इथे चालत नाही, इकडे जास्त आहे. त्यामुळे 36चं पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 36 3 बरोबर आहे. शाबास. चला 37वा प्रश्न घ्या. 37 ते 40 काय म्हणताय? 37 ते 40 डाव्या बाजूला प्रश्न आकृती दडलेली आहे, लपलेली. यावर टी सारखा आकार, गोल इकडे आहे, खाली आडवी रेषा आहे. टी इथे गोल आहे का? इथे नाही. चालेल का? नाही. आता बघू आपण. इथे टी आकार आहे का? कुठे नाही. इथं टी आहे, इथे आहे का? या रेषेला इथे उभा टी, पण इथे काय आडवी रेषा आहे. आपल्याला इथे आडवी रेषा जुळलेली पाहिजे का? नको. इथे पहा, इथे सरळ अखंड रेषा आहे का नाही? ही रेष कट केलेली पाहिजे होती का? इथे कट केलेली आहे का? नाही. इथे पहा टी मध्ये, इथे टी आहे का रे? इथे टीच नाही. इथे आहे का टी? इथे टी आहे. इथे कर्वचा भाग नाही. इथे काय? आडव्या रेषा. आता जास्त योग्य असं गेलं पाहिजे. जास्त योग्य पर्याय 2 मध्ये. आता पहा, आता इथे कर्वच्या रेषा कुठे? रेषेचा काय फरक होते? लपलेली आकृती काढायची म्हणजे रेषेचा फरक पडणार नाही, कारण द्यायची काही गरज नाही. बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. या ठिकाणी हा टी तयार होतो आणि या उभ्या 2 रेषा इथं मध्ये लपलेल्या. हा 36 नाही, 37वा प्रश्न चाललाय बाळा. 37वा 38वा प्रश्न. यम आकार याच्यामध्ये दिसतो आहे का? नाही. इथे पहा दिसतोय का? इथे यम आकार आहे. इथे कुठे यम आहे का? नाही. पर्याय क्रमांक 2. 39वा पहा. 39 पहा या ठिकाणी आडवी रेष, तिरकी रेष, आडवी रेष, तिरकी रेष, आडवी रेष. पहा कुठे जुळते? इथे आडव्या रेषा आहेत का? नाही. इथे आडव्या रेषा आहेत का? नाही. इथे पहा आडवी रेष, तिरकी रेष, आडवी रेष, तिरकी रेष, पण इथे आडवी रेष जुळत नाही. इथे पहा जुळत, ज्या पद्धतीने अपेक्षित आहे तसं जुळत नाही. आता इथे पहा बरं जुळते का? इथे आडवी रेष, तिरकी रेष, आडवी रेष अशी. इथं आता इथे जुळवलेलं दिसत नाही. तिरकी रेष, आडवी रेष. आता इथे हा त्रिकोण, हे चौकोन चिकटलेले पाहिजे होते व्यवस्थित. आता बाकीच्या याच्यात कुठे ती जुळत नाही. या इथे ही रेषा जुळत नाही. इथे तर मुळीच नाही. इथे नाही. उलट काय क्रमांक 4. काही याच्यामध्ये जुळत आहे? लिहून दिलेला म्हटलं तर दुसऱ्यामध्ये नाही जुळत. त्याला 40वा कर्वचा भाग आहे. तिरकी रेष, कर्वचा भाग. इथं तिरकी रेष, कर्व, जो आकार पाहिजे तसं जुळत नाही. इथे पहा कर्व, तिरकी रेष, याला तिरकी रेष नाहीये. कर्व, तिरकी रेष नाहीये. कर्व कुठे जुळत आहे? आता जास्त योग्य म्हटलं तर पर्याय क्रमांक मग 1 मध्ये जावं लागते. तर 2 मध्ये म्हणलं, 2 मध्ये काय? हो की 1 मध्ये म्हणजे जास्त योग्य. आपण जसं तसं बघितलं तर मिळत आहे का? नाही.
मग जास्त योग्य आता तसं गेलं पाहिजे. आता इथे 2 मध्ये जुळते का बाबा, कर्वचा भाग तिरकी रेष, ही तिरकी रेष, तर त्याला ही तिरकी कर्वचा पाहिजे हो. नाही ना इथे. मग इथे पहा या पद्धतीनं तिरकी रेष कर्व जास्त योग्य. पर एकट पद्धत वापरायला. 2 मध्ये कुठे जुळेल, 2 मध्ये कसं जुळेल, इथे नाही आहे ना, कर्व आहे, तिरकी रेष आहे, त्याला ही तिरकी रेष हे पहा इथे किती अंशाचा कोण झाला, हा कोण इथे जुळत नाही ना, हा कोण जरा जास्त, आणि या रेषा लहान आहे, ही रेष ही मोठी रेष आहे, त्यामुळे थोडासा संदिग्धपणा आहे, त्यामुळे जास्त योग्य त्या मानाने मग इथे 1 मध्ये म्हणता येईल. 1 मध्ये त्यापेक्षा बऱ्यापैकी आहे, फक्त ती फिरवून दिलेली आहे. त्यामुळे उत्तर 40चं 2 दिलेलं आहे त्यांनी, पण उत्तर 40चं 1 म्हणू शकतो आपण. 40चं सगळे 2च म्हणतायत, इथे तर सगळ्यांची 40चं 2च उत्तर आहे. हां पण आपल्याला त्यांनी सांगितलेलं 2 म्हणून मान्य करायचं का नाही. चला गणिताचं सुरुवात करूया. 1 मिनिट. हां 40चं करेक्शन आहे. चला गणिताचं पाहूया आपण. पुस्तके 5 नंबर किती, 7840 ही संख्या जवळच्या शतकात पूर्ण केल्यास खालील कोणते उत्तर येईल. 7840 शतकामध्ये, एकक दशक शतकामध्ये पूर्ण करायची. राहिलेली संख्या 1 अंकी असेल तर 5 किंवा 5 पेक्षा मोठी पाहिजे. 2 अंकी 50 किंवा 50 पेक्षा मोठी असेल तर ही 78 ते 79 शतक होती. ही 50 पेक्षा लहान आहे म्हणून 78 शतकच होईल. 78 शतक म्हणजे काय झाली संख्या, 7800. तर 78 शतक असे असू शकतं. पर्याय क्रमांक 4. 43017 याच्यापासून काय झालेलं इथे मागे का पडले, मागे का पडलेलं आहे, थोडेस मागे पडले आपण. चला काय म्हणलेलं आहे, 43017 43017 त्याचं प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान विषम संख्या कोणती. अगोदर लहानात लहान संख्या बनवा. यांच्या अंकाचा चढता करून लावला की लहान संख्येमध्ये 0 1 3 4 7. आता ही 5 अंकी झाली का, नाही 4 अंकी झाली. मग अगोदर याला 5 अंकी बनवूया. हा एक आतमध्ये 0 आत घेतला पाहिजे, 1 बाहेर काढला, 0 घेतला, 10 1 0 3 4 7. लहानात लहान विषम आहे का, आहे. पण उत्तर काय येईल, 6337 का पर्याय क्रमांक 4. 76 7 6 स्टार 3 2 7 6 स्टार 3 2 या संख्येला 9 ने निश्चित भाजण्यासाठी स्टारच्या जागी लहानात लहान कोणता. 9 ची कसोटी काय आहे, अंकांची बेरीज. 9च्या पटीत पाहिजे. मग अंकाची बेरीज किती येते, 7 7 13 13 16 2 18. म्हणजे इथे कोणता लहानात लहान विचारलेला आहे, लहानात लहान अंक कोणता घ्यावा लागेल, 0. चला पुढे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पहिलं, 0 ही विषम संख्या आहे.
शून्य ही विषम संख्या आहे हे विधान चूक आहे. दुसरं, शून्य ही समसंख्या आहे. इथे मधली पानच गेलेली. ओके, प्रश्न मधले पानं फाटलेली त्यामुळे तो प्रश्न आला बरोबर. 44. 375 चे मूळ विभाजक किती? मूळ म्हणलेलं आहे. 375 चे मूळ अवयव काढावे लागतील. पहा, याला 3 ने 2 ने जातो का? नाही. 3 ने जाईल का? 7 आणि 3 10 आणि 5 15 म्हणजे 3 ने जातो. 3 ने लावा. 3 आता 3 ने जातो का? आता 5 ही संख्या 2 नंतर 2 नाही तर 3 नंतर 5 काय झाली? या 5चा घन आहे. 3 गुणिले 5चा घन असं इथे मांडू शकतो आपण. चला पुढे. एका संख्येतून 8 ही संख्या 5 वेळा व 4 ही संख्या 10 वेळा वजा केली तर बाकी 17 उरते, तर ती संख्या कोणती? आता पहा कसं मांडायचं. ती संख्या माहिती आहे का? नाही. एक्स मान. या संख्येतून 8 ही संख्या 5 वेळा म्हणजे 8 गुणिले 5 वजा केली व 4 ही संख्या 10 वेळा वजा केली. वजा 4 ही संख्या 10 वेळा म्हणजे 4 10 40 म्हणजे पहा त्या संख्येतून संख्या वजा केली तर उत्तर किती येते? 17 उरते, तर बाकी 17 होते. म्हणजे पहा एक्स मधनं 8 पंचे 40 वजा केली, पुन्हा 4 10 40 वजा केली म्हणजे हे 40 वजा करायचे, हे 40 वजा करायचे. याचा 40 आणि वजा 40 म्हणजे साध्या सोप्या भाषेत बघा वजा संख्येची बेरीज तुम्हाला शिकवतो. मला संभवला 40 रुपये द्यायचे, इशिताला 40 रुपये द्यायचे, मला देणं किती झालं? तर या दोघांची बेरीज करायची असते. एक्स वजा 80 बरोबर 17. हे वजा 40 हे वजा 40 या दोघांची बेरीज करायची, वजा 40. आता हे वजा 80 ते तिकडे पाठवली काय होती? अधिक होती. एक्स बरोबर 17 अधिक 80 म्हणजे किती उत्तर? 97. पर्याय क्रमांक नाही दिले. इथं प्रश्न चुकले. काय दिले उत्तर त्याचं? 57. म्हणजे इथे नाही. इथं काय करा? एका संख्येतून 8 ही संख्या 5 वेळा किंवा 4 ही संख्या 10 वेळा वजा केली तर बाकी 17 होते. असं प्रश्नामध्ये दुरुस्ती करावी लागेल. त्यामुळं 45चा प्रश्न चुकीचा आहे. 45 3 3 3 3 सगळ्यांनी टाकलेला आहे. प्रश्न चुकीचा आहे तो समजून घ्या. चला पुढे. 46 पहा. एका देवळातील 3 घंटा अनुक्रमे 10 12 15 सेकंदांनी वाजतात. 3 घंटा आहे. सकाळी 9:30 वाजता एकत्रित वाजल्या तर कमीत कमी किती वाजता त्या पुन्हा एकत्रित वाजतात? हे 10 12 आणि 15 याचा लसावी काढावा लागेल. याचा लसावी तिन्ही संख्याला कशाने भाग जाईल? नाही. 2 संख्यांना 2 मिळवला ते 10 12 15 तशी. पुन्हा 2 संख्येला 2 ने जातो का? 2 संख्यांना नाही. 3 मिळावा. 3 गुणे 6 3 5 15 हे 5 तशी. पुन्हा आता 2 ने जातो का? 3 सगळ्या 3 ला नाही. 2 ला जातो का? नाही. 2 संख्येला 5 ने 5 1 5 5 1 5 हे 2 तसे. या 2 ला 1 लावायचे 1 बेस. इकडे 1 येईपर्यंत लावायचं आणि याचा गुणाकार 2. आता एक जरी आपल्याला असं आलं तरी मांडताना हे चढत्या क्रमाने मांडायचे. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 काय उत्तर? 60 सेकंद. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटाने. मग त्या घंटा एका वेळेस किती वाजता वाजल्या? 9:30. म्हणजे नंतर 1 मिनिटाने 9 वाजून 31 मिनिटांनी त्या घंटा एकाच वेळेस वाजतील. पुढे या. सतीश दरमहा 175 रुपयाची बचत करतो तर 3.25 वर्षात त्याची एकूण बचत केली.
एका वर्षाचे महिने किती 12, मग 3 वर्षाचे 36, मग 3.25 वर्षाचे 39 महिने. आणि बचत किती आहे महिन्याला 175 गुणिले 39, 9 पाचा 45, 9 सत्ता 63, 467, 9 एके 9, 6 15. आता दशकाने गुणायचे एककाने शून्य द्या. पहिले हातचे खोडून टाका. 3 पाचशे 15, 3 सत्ता 21, 22, 3 एके 3 आणि 2 5, 0 5, 5 7 5 12, 5 9 7 1 8, 5 1 6, किती बचत 6825. चला पुढे 0.75 75 भागिले 0.15 0.75 भागिले 0.15 पुढे अधिक 7.5 गुणिले 0.2 वजा 4 बरोबर किती. आता हे गणित जर तुम्ही आडवी आहे त्याची उभी मांडणी जर केली याची, हे 0.75 भागिले 0.15 दशांश चिन्ह काढून टाका. पुढं अधिक 7.5 गुणिले 0.2 वजा 4. आता इथं दशांश चिन्ह काढलं 2 घरं हे पुढे जाईल, वरचं 2 घरं पुढे जाईल. म्हणजे काय झालं गणित 75 भागिले 15 15 पाची अधिक. आता इथे गुणाकार दशांश चिन्ह नाही म्हणून समजा 75 गुणिले 2 75 गुणिले 2 75 दुने 150. दशांश चिन्ह एक आणि ते मी 2 संख्येच्या अंतर काय उत्तर 1.50 1.5. या वरच्या शून्याला काही किंमत नसते. वजा 4 5 अधिक 1.5 6.5 वजा 4 म्हणजे 4.0. 6.5 मधून 4 गेले 2.5. त्याला व्यवहारात काय म्हणतात अडीच. चला पुढे पुढे काय म्हणलेलं आहे 35°/17 अधिक चौकट बरोबर 4. 48 दुरुस्ती आहे त्यामुळे त्या ठिकाणी दुरुस्ती केलेली आहे. ओके हा. आता इथं उत्तर जे ते आहे का पर्यायामध्ये नाहीये, मग तिथं दुरुस्ती केलेली आहे. प्रश्न चुकीचा आहे, मग आपण काय करायचं त्याला. ओके चला हे 49वा प्रश्न 35°/17 अधिक चौकट बरोबर 4 म्हणजे 4 अंश छेदे. आता इथे पहा या चौकटीत काय नेमके x आहे. त्या x मध्ये 35/17 काय आहे अधिक. इकडे पाठवले तर काय होईल वजा. म्हणजे x बरोबर काय होईल 4 वजा 35/17. इथं छेद काय नाही म्हणजे 1. आता इथं छेद सारखा करा 17 होईल. इथे छेदाची किती पट झाली 17 पट. अंशाची 17 पट करा 68 वजा इथे छेदाची 1 पट अंशाची 1 + 1 68 मधनं 35 गेले. किती राहिले 8 तनं 5 गेले 3 7 ने 3 गेले 3 छेदात 17 आहे. उत्तर काय 33/17. पर्याय क्रमांक 3. एका बादलीत 4 लिटर पाणी ओतल्यावर बादलीचा 2/5 भाग भरतो तर बादलीत एकूण किती लिटर पाणी मावते. 4 लिटर बादलीत पाणी ओतलं की त्याला 2/5 भाग भरतो. याचा अर्थ काय रे 2/5 चा 5 भागापैकी 2 भाग. मग 2 भाग कधी भरतो 4 लिटर. 2 भाग बरोबर 4 लिटर. 1 भाग बरोबर 2 लिटर. मग 5 भाग बरोबर 10 लिटर. हे डायरेक्ट आपल्याला तोंडी लक्षात येते. 2 भागाची किंमत 4 लिटर आहे त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं. तर पुढे 575 गुणिले 102. पाय हे गणित तोंडी सोडवण्यासारखं आहे. 575 गुणिले 102 बरोबर 58,630. तर गणित काय दिलेलं आहे 5.75 गुणिले 1.02 बरोबर किती. आता दशांश चिन्ह नाही समजलं तर गुणाकार काय येणार आहे
58,630. आता इथं दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे? 2. इथे एकूण 4 संख्या 1 2 3 4 संख्येच्या. उत्तर काय येणार आहे? 5 दशांश चिन्ह. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक किती? 3. चला पुढे पुढील प्रश्न पहा. 9.16 गुणिले 1.04 ला सर्वात जवळची संख्या कोणती? 9.16 गुणिले 1.04 9 त्याला 9 करायला येत 9 1 9 तर मांडून टाका. चालेल का तसं? बेंदात चालेल का? नाही, कारण एकदा त्यांचं चुकलेलं आहे, त्यांना अक्कल आलेली, पण तुम्हाला नाही ना कळलं, तुम्ही हो म्हणताय. हा लिहिता अगोदर गुणाकार करा मग पूर्णाकार करा. 4 ने 4 7 24 4 4 2 4 1 4 आणि 2 6 4 9 36. दशकाने गुणायचे एककाने शून्याच्या 0 6 0 0 1 0 9 0. शतकाने गुणायचे 2 शून्याच्या 1 6 6 1 1 1 1 9 9 शून्याच्या 4 6 6 12 3 4 5 9. दशांश चिन्ह इथे 2 आणि इथे 2 4 संख्येच्या अगोदर उत्तर काय येणार आहे? 9.5. ही 9.5 च्या 5 असेल तर 5 पेक्षा मोठी असेल तर याला काय करायचं? 9 चा काय करायचा? 10 करायचा. उत्तर काय येणार आहे? 10. 5 पेक्षा मोठी येते का? 5 पेक्षा लहान येते? इथेही प्रश्न त्यांचा चुकलेला आहे. आता ह्याच्यात कसं दिलंय का? आता या माझ्याजवळच्या पुस्तकात आता पहा, इथं काय वेळा सूचना असते. पहा इथे काय वेळा सूचना येते की पहिल्यांदा पूर्णांकात करा. मग पहिल्यांदा पूर्णांकात करायचं म्हटलं की काय होईल? पूर्णांकात 9. ही पूर्णांकात काय होईल? 1. 9 गुणिले 1 उत्तर काय येईल? 9. जर पेपर पुस्तकात तशी सूचना असेल तर 9 बरोबर, पुस्तकात नसेल सूचना तर नाही. चला पुढे पुढील प्रश्न पहा. एका विद्यार्थ्याला परीक्षेत 528 गुण मिळाले तेव्हा ते एकूण गुणाच्या 88% होते, तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? 88% याचा अर्थ काय रे? 100 पैकी 88. तर किती पैकी? 500 जे 88% म्हणजे 100 ला 88 तर कितीला? 528. मांडणी सांगा. x बरोबर 528 गुणिले 100 भागिले 88. चला 88 कशाने भागायचे? 88 हा 11 लावला. 11 8 88 11 44 बाकी 8 8 88 11 8 88 8 1 8 8 7 88. हो 100 600. तेवढं हुशार पाहिजे ना. 8ची 6 पट 8 येते ना. 8च्या पाड्यात 8 किती वाजता येते? 8 7 48 म्हणजे 6व्या मध्ये हे कळायला पाहिजे ना. म्हणजे हे याला हुशारी म्हणतात. संक्षिप्त रूप देऊन काढलं पण याला लागणारा वेळ वाचवला ना. 88 सक 528 हे कळणं देखील खूप महत्वाचं आहे. चला पुढील प्रश्न पहा. 25% नफ्याने एक शिलाई मशीन 1500 रुपयास विकल्या. शिलाई मशीनची खरेदी किती? 25% नफा कधी होतो? 25% नफा खरेदी 100 विक्री इथं विकले. आता इथे एक अंक दिलाय. कशा दिलाय? 1500 रुपये कसे दिली? विक्री. विक्रीच्या खाली खरेदी 1. मांडणी सांगा. x बरोबर 100 गुणिले 1500
500 भागिले 25 चौक 100 25 पाचा 25 5 त्रिक 15 वरचे 2 0 0 300 गुणिले 4 1200 रुपये ही काय खरेदीची किंमत. चला पुढे 100 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची परिमिती किती. 100 चौरस मीटर चौरस म्हणलं की आकृती काढायचं. 100 चौरस मीटर काय क्षेत्रफळ त्याच्यावर बाजूचा वर्ग बरोबर असतं. मग बाजू किती 10 एक बाजू 10 ही 10 ही 10 ही 10 परिमिती किती 40 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घन ठोकळ्यातून 2 सेंटीमीटर बाजू असणारे किती ठोकळे मिळतील. आता पहा इथं मोठ्या ठोकळ्याच्या घनफळाला बारक्या ठोकळ्याच्या घनफळाने भागायचं. मोठ्या ठोकळा 6 गुणिले 6 गुणिले 6 मोठ्या ठोकळ्याची लांबी 6 सेंटीमीटर रुंदी 6 सेंटीमीटर उंची 6 मीटर. त्यातनं ठोकळा 1 सेंटीमीटरचा काढायचा असतो 3 गुणिले 1 गुणिले 1 ठोकळा कितीचा काढायचा आहे 2चा म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 बेत्रिक 6 बेत्रिक 6 बेत्रिक 6 3 त्रिक 9 9 त्रिक 27 किती ठोकळे तयार होतील 27 ठोकळे तयार होतील. पुढे पहा संख्या रेषा पहा 0 एक ला एक घर सोडून 4 दिले पुन्हा 2 घर सोडून 10 दिले पुन्हा 3 घर सोडून 18 दिले आणि ते यस दिले ते 18च्या अगोदर इथे Q 4च्या पुढे T. आपल्याला प्रश्न काय AP वजा TK. आता एका भागाची अगोदर किंमत काय एका भागाची इथे पहा 2 भागाची किंमत 4 आहे एका भागाची किंमत किती आणि इथे 4 आहे म्हणल्यावर इथं किती येणार 4/2 म्हणजे किती 2 भागाची किंमत 4 आहे एका भागाची किंमत 4/2 म्हणजे काय उत्तर 2 0 2 4 6 8 10 12 14 16 18 येते कुठे चुकलं तिथे कुठे चुकलं माझं म्हणतं ना 10 12 14 16 18 5 10 नंतर पी इथे इथे 10 12 14 16 18 इथे पी दिलेली. आता काय म्हणलेले AP A पासून P कडे किती भाग आहे 1 2 3 4 5 6 एका भागाची किंमत किती आहे 2 आहे 6 भागाची किंमत 12 वजा TQ T पासून Q कडे किती भाग आहे 1 2 3 4 5 5 भागाची किंमत 10 भागातनं 10 गेली म्हणजे कुठला पर्याय येईल 2. पुढे 4 संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी 2 संख्यांची बेरीज 130 असून चौथी संख्या 62 असल्यास तिसरी संख्या. आता 4 संख्यांची सरासरी 65 यामध्ये त्या 4 संख्यांची बेरीज काढता येईल. सरासरी गुणिले 4 केलं तर त्याला 25 424 आणि 2 260 काय आलं त्या 4 संख्यांची बेरीज. मग त्यातनं 2 संख्यांची बेरीज दिलेली आहे 130 त्यातनं वजा केली 130 260 मधून 130 गेले राहिलेल्या 2 संख्यांची काय 130 बेरीज. राहिलेल्या 2 पैकी एक संख्या काय दिलेली 62 त्यातनं वजा केले तर त्यातनं 2 जात नाही 10तनं 2 गेले 8 13तनं 7 गेले 6 चौथी संख्या काय येणार आहे. पुढे पहा 3 किलोग्रॅम व 150 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती. 3 किलोग्रॅम आणि 150 ग्रॅम यांचे गुणोत्तर पाहिजे. आता मला सांगा हे किलोग्रॅम आहे हे ग्रॅम आहे चालेल का रे काय पाहिजे त्याला सारखी परिमाणं पाहिजे. मग किलोग्रॅमचे ग्रॅम करणं सोपं का ग्रॅमचे किलोग्रॅम करणं सोपं
3 किलोग्रॅमची किती ग्रॅम होतील? तर लक्षात येत नसेल तर ग्रॅम पासून किलो पर्यंत करा. ग्रॅम, डेका, हेक्टो, किलो. किलो मध्ये 3 घ्या. याचे ग्रॅम करा. ग्रॅम शून्य द्या. किती झाले? 3000 ग्रॅमचे 150 ग्रॅमची गुणोत्तर. संक्षिप्त रूप द्या. एका शून्याला 1 शून्य गेला. 15 × 15, 15 × 30, वरच्या शून्याशी गुणोत्तर काय? 20 चला शेवटचं बा. ताशी 65 किलोमीटर वेगाने धावणारी गाडी ए ठिकाणाहून बी ठिकाणी 3.5 तासात पोहोचते. तर ए व बी हे अंतर किती असेल? एका ताशी 65 याचा अर्थ काय होतोय? 65 किलोमीटर पर आवर. एका तासाला 65 3.5 तासात. एका तासाला 65 3.5 तासात एका अशी मांडणी करायची पाहिजे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग 65 आहे आणि वेळ 3.5 तास असं. 35चा पाडा येतो का? 35 पाचा 175 नसेल उभी मांडणी करून करा गुणाकार. काय अडचण नाहीये. 65 गुणिले 3.5 दशांश नाही सांगतात. 5 5 25 5 2 5 30 2 32 3 गुणायचं दशकाचे. 3 5 15 चले 3 18 19 0 5 5 2 6 9 3 12 19 दशांश एका संख्येच्या गुणोत्तर काय? हुशार मुलांनी दशांश चिन्हावरनं त्यांनी उत्तर काढलं. एका संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह फक्त पर्याय 3 मध्ये. पण इथे 2 वरती 0 आला असतं ते घालवलं असतं तर इथे जर उत्तर असं आलं असतं हो की घालवलं असतं. पण असं करून चालेल का? नाही. चला भाषेचं पाहूया. चला मराठीचं. चला मराठीचं घ्या. का बंद पडलंय? चला पुढे स्वीटी पटेल. चला मराठीचा आपण पाहूया. काय स्वीटी पटेल. कोण पटेल? ओके स्वीटी. ओके गुड. खूप दिवसाने शब्द ऐकायला आले. आज शाळेमध्ये गुरुजी कोण म्हणत नाही. सर सगळे आता सवय लागलेले सर आणि मॅडम. पूर्वी शिक्षकांना गुरुजी गुरुजी म्हणण्यामध्ये खूप मोठा आदर असतो. गुरुजी जवळचा हा खूप संबंध असतो. चला आपण काय गुरुजी मॅडमला बाई म्हणायचं. पूर्वी बाई म्हणलं जायचं. पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो शाळेमध्ये तेव्हा गुरुजी आणि बाई. इथं मॅडम वगैरे शब्द नव्हते. सर शब्द नव्हते. सगळेजण आदराने शिक्षकांना गुरुजीच म्हणायचे. चला एक थंडगार आणि काळोखी रात्र होती.
अरे जरा हळू करायचं ना, आपल्याला एवढं हे करायचं नाही, जरा हळू आलं. हा एकदम मोठं करू नको. हा जरा आपल्या पोटावरती कंट्रोल पाहिजे ना. असं असं केल्यावर कसं होईल, जरा नाजूक करायचं. चला चला घ्यावरती. एक थंडगार आणि काळोखी रात्र होती. ही एक थंडगार आणि काळोखी रात्र होती. म्हणजे थंडीच्या दिवसात तुम्ही असू शकते. मी रस्त्यातून चाललो असताना मला एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली, वाचवा वाचवा. मी थांबलो आणि इकडे तिकडे पाहिले. बहुतेक घरामध्ये उजेड नव्हता. प्रत्येक जण झोपी गेला आहे असे वाटत होते. काहीतरी माझ्या मनाची कल्पना असणार मी विचार केला आणि घराच्या दिशेने चालायला पुन्हा सुरुवात केली. इतक्यात मला तोच आवाज पुन्हा ऐकू आला, प्लीज मला ठार मारू नका, माझे पैसे घ्या, माझे दागिने घ्या, पण मला सोडा. म्हणजे ती माझी कल्पना नव्हती. जवळच्या घरात एक स्त्री संकटात सापडलेली होती. तिला वाचवलंच पाहिजे मला. मी त्या घराच्या दाराकडे धावलो. सगळी शक्ती एकवटून ते धाडकन उघडले. कोण आहेस तू, काय हवे तुला? एक उंच माणूस माझ्या जवळ आला. कुठे आहे ती स्त्री, मी ओरडलो. कुठली स्त्री? तुला वेळ लागले का? वर्दी घे. तुझं लक्ष नाही का मी वाचत असताना? कुठली स्त्री? तुला वेळ लागले का? मला अजूनही झोपायच्या खोलीतून काही हुंदके ऐकू येत होते. म्हणून मी त्याच्या झोपायच्या खोलीत धावलो. शोध घेतला पण तिथे मला कोणी स्त्री दिसली नाही. रेडिओ चालू होता. निवेदक सांगताना मी ऐकले, आपण आत्ता एक श्रुतिका ऐकली, विलक्षण खूण. आता कृपया यानंतर बातम्या ऐका. निवेदक झोपायच्या खोलीत का घुसला? त्या स्त्रीला खुन्यापासून वाचवण्यासाठी. ती ओरडत होती, वाचवा वाचवा. ती स्त्री त्या बेडरूम मध्ये असेल म्हणून तो बेडरूम मध्ये घुसला त्या स्त्रीला वाचवण्यासाठी. त्याला वाटलं या मोठ्या माणसाने हात मारत असेल, असंही असू शकतं. निवेदकाला त्या घरात घुसण्यास कोणी प्रेरणा दिली? संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करायची त्याची इच्छा. 62चं 3 उत्तर येईल. 62चं 3 बरोबर आहे. चला 63 पुढे पळू नका. 63वा प्रश्न पहा. प्रत्येक जण झोपी गेला आहे असे त्याला वाटले, कारण घरामध्ये उजेड नव्हता. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा लाईट चालू असतात. आपण झोपताना लाईट बंद करतो. छोटासा बारीक 0 बंद लागतो. तो काही बाहेरून जाणवत नाही. घरात लाईट नाही याचा अर्थ सगळेजण झोपले समज केला जातो. करा. कथेतील रहस्याचा उलगडा कोणी केला? रेडिओतील निवेदकाने. रेडिओमध्ये श्रुतिका म्हणजे रात्रीची एखादी गोष्ट सांगितली जाते. एखादी श्रुतिका याचा अर्थ नाटकासारखं वेगळे वेगळे व्यक्ती त्याच्यामध्ये भाग घेतात. प्रत्येकजण वेगळी वेगळी भूमिका करत असतो. हे फक्त बघायला मिळत नाही तर ते ऐकायचं असतं. त्याला श्रुतिका असं म्हणतात. आपण आता एक श्रुतिका ऐकली. येथे आपण म्हणजे श्रोते. म्हणजे ऐकणारे का? की घरातला एकटाच माणूस ऐकतो का? रेडिओ प्रत्येकाच्या घरी. आज रेडिओ बंद झाले. आज रेडिओ शोधून कुणाच्या घरी सापडत नाही. अगदी क्वचित कुणाच्या घरी आहे. नाहीतर रेडिओ पूर्वी घरोघरी रेडिओ सकाळी 7च्या बातम्या मोठ्याने लावल्या जायच्या. तर त्याच्या अगोदरचं संगीत वगैरे त्याच्यावरती माणसं उठायची, भोपाळी वगैरे लागली जायची. आज कुणाच्या घरात ऐकायला येत नाही. चला पुढे उतारा दुसरा. मंदिराभोवती तुडुंब गर्दी झाली होती. ही गर्दी भोपाळी म्हणजे उठवण्यासाठी म्हणलेलं गाणं. बाळाला झोपवण्यासाठी म्हणतात, त्याला म्हणतात अंगाई. बाळाला तू बाळ होती ना तेव्हा झोपवायला तुझी मम्मी म्हणायची अंगाई, बरोबर. आता उठवायचं असेल तर त्याला भोपाळी म्हणली जाते.
त्याला त्या गाण्याला भूपाळी म्हणतात. मग ते गाणं मंद असं गाणं असतं आणि त्याच्यामुळे माणसाला जाग येते, आनंद वाटतो त्यांना भूपाळी ऐकून. की तो आपल्या इथं रामाच्या देवळात पहाटे 5 वाजता लागते का, 5, 5:30 वाजता ते स्पीकर त्याच्यावर भूपाळीची गाणी लावली जातात. मंदिराभोवती तुडुंब गर्दी झाली होती. ही गर्दी पाहून आपल्या आईच्या काखेत बिंदून बसलेला बालक म्हणाला, अगं आई, कशाला गं ही लोक जमले? आज देवीच्या दर्शनासाठी महाराज येणार आहे. कोणते महाराज? शाहू महाराज. यावर तो बालक म्हणाला, आई, मला पण देवी बघायची आहे, चल ना ग. अरे आपणास कोण दाखवून देवी? आपल्या मंदिरात तरी कोणी घेईल का? आईने सांगितले. पण तो बालक जोर जोराने रडायला लागला. लोक टवकारून बघू लागले. तसे आई आपल्या मुलाला गप्प बसवू लागली. तेवढ्यात महाराज आले. त्या बालकाचे रडणे ऐकून महाराजांनी आपले पाय त्या मायलेकाकडे वळवले व जवळ जाऊन विचारले, नाव काय रे तुझं? श्रीधर. का रडतो? मला देवी बघायची आहे. मग येशील माझ्या बरोबर? होय, असे म्हणतात महाराजांनी त्या कृष्णवर्णी व अंगावर एकही चिंधी नसलेल्या अस्पृश्य बालकाला आपल्या खांद्यावर घेतले व मंदिरात गेले. सर्व लोक साक्षात देवदर्शन झाल्यासारखे अवाक होऊन पाहू लागले. त्या दिवशी लोकांनी आधी गर्दी कशासाठी केली होती? महाराजांच्या दर्शनासाठी. महाराजांना रोज काय देवी तिथंच आहे, रोज एवढी गर्दी होते का? देवीच्या दर्शनासाठी असेल तर रोजच गर्दी झाली पाहिजे. मग रोज गर्दी एवढी होते का? नाही. मग आज महाराज येणारे म्हणून गर्दी झाली. म्हणजे कोणाच्या दर्शनासाठी आले लोक? शाहू महाराज कसे काय रोज कुठेही फिरणारे नाही. पुढे कोणत्या गोष्टीमुळे लोक आश्चर्यचकित झाले? दुसरा राहिला, आईने आपल्या मुलाला देवीचे दर्शन केले. श्रीधर कोणत्या कुटुंबातील होता? अस्पृश्य. अस्पृश्य म्हणजे पूर्वीच्या काळी, आता हे राहिलं नाही अस्पृश्यता. पूर्वीच्या काळी महार, मांग, खोलार, चांबार या घराची वस्ती गावाच्या बाहेर असायची. त्यांना अस्पृश्य म्हणले जायचे. अगदी पेशव्याच्या काळात तर या लोकांना सकाळी सूर्य उगवताना किंवा संध्याकाळच्या वेळेस घरातून बाहेर पडायला बंदी होती. सकाळच्या लांब सावल्या पडतात. मग त्यांची सावली अंगावरती जरी पडली तर विटाळ होईल. माणसं आंघोळ करायची. मग यांनी कधी बाहेर पडायचं तर दिवसा. यांनी काय करायचं? गावात कुणाची जनावरं मेली असतील तर मग त्यांनी जाऊन सांगायचं महाराष्ट्रात की आमच्या इथे गाय मेली आहे, म्हैस मेली, तर तेवढी न्या. मग ती माणसं येऊन ओढून न्यायची आणि ती कापून तिचं मांस खायची. म्हणजे अस्पृश्य म्हणजे त्यांना पाणी भरण्यासाठी वेगळी जागा असायची, सगळं वेगळं असायचं. त्यांची सावली देखील अंगावर पडून द्यायची. ते जर बाहेर दिवसा जर आले तर त्यांनी गळ्यामध्ये मडकं बांधायचं थुंकण्यासाठी. म्हणजे इकडं तिकडं थुंकायचं नाही. पाठीमागे झाडू बांधायचा, केरसुरी वगैरे. ही जमिनीवरती चालताना ते पाय मातीमध्ये उठतात. ते पाय देखील त्यांचे पुसले जावे. म्हणजे एवढी अस्पृश्यता पेशव्याच्या काळात होती. आज ती परिस्थिती नाही कुठल्याही गावामध्ये. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा केलेला आहे, त्याच्यावरती केसेस होतात. त्यामुळे अस्पृश्य आता कुठेही नाही. तर तो अस्पृश्यता म्हणजे अशा खालच्या जातीचा मुलगा होता. आईने आपल्या मुलाला देवीचे दर्शन करण्यास का नकार दिला? त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. अगदी विठोबाचा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा विठोबाच्या मंदिरामध्ये जायला, पंढरपूरचा विठोबा अस्पृश्यांना बंदी होती. त्यांनी बाहेरच्या पायरीवरनं देवाचं दर्शन घ्यायचं. म्हणजे साने गुरुजींनी तिथं हे केलं, आंदोलन केलं, उपोषणाला बसले, तेव्हा सगळ्यांना परवानगी मिळाली. म्हणजे अगदी लांबचं नाही, जुनं, खूप जुनं सांगत नाही मी. देश स्वतंत्र झाल्यानंतर ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 50-60 वर्ष. पुढे कोणत्या गोष्टीमुळे लोक आश्चर्यचकित झाले? महाराजांच्या मनाचा मोठेपणा. अस्पृश्यचं मुलगं की ज्याच्या अंगावरती चिंदी देखील नाही, जे पूर्ण नग्न होतं, नागडं होतं, त्या पोराला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलं काकेला. उतारा तिसरा. सत्तरायला शाहू महाराजांकडून आपल्याला कोणती शिकवण मिळाली? सर्वांना समान वागणूक. त्यांनी शाहू महाराजांनी ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी एका महाराच्या माणसाला कोल्हापुरामध्ये हॉटेल टाकून दिलं आणि रोज शाहू महाराज त्या ठिकाणी बरोबरच्या सगळ्या माणसांना घेऊन चहा प्यायला तिथं जायचे. म्हणजे त्यांनी स्वतःपासून ही अस्पृश्यता त्याच्यावरती बंदी घातली. किंवा जे मुलं शाळेत पाठवत नाही त्यांच्या पालकांना दंड करत होते. तुम्ही पूर्ण शाळेत पाठवत नाही. शिकण्यासाठी बोर्डिंग, वसतिगृह, सगळ्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या.
उतारा तिसरा, परमेश्वर आपल्या सगळ्यांना जन्म देतो आणि आपली परीक्षा घेतो. ज्याप्रमाणे शाळेत गणिताचा भूगोलाचा पेपर असतो त्याप्रमाणे श्रीमंतीचा पेपर, गरिबीचा पेपर इत्यादी पेपर परमेश्वर आपल्याकरता काढीत असतो. समजा देवाने एखाद्याला श्रीमंती वैभव दिले आणि त्याने पैशाचा उपयोग भुकेल्यांना खायला घालण्यात, भूमिहीनांना भूमी देण्यात, गरिबांना मदत करण्यात केला तर तो श्रीमंतीच्या पेपरात पास झाला. तर समजा त्याने पैशाचा उपयोग लोकांना लुटण्यात, गरिबांना त्रास देण्यात केला तर तो श्रीमंतीच्या पेपरात नापास झाला. जगाकडे पाहण्याची माझी ही दृष्टी आहे. देवाने मला शक्ती, अशक्तता, बुद्धी, मूर्खपणा, श्रीमंती, दारिद्र्य जे विरुद्ध आहे, शक्तीच्या विरुद्ध अशक्तता, बुद्धीच्या विरुद्ध मूर्ख, श्रीमंतीच्या विरुद्ध दारिद्र्य म्हणजे गरिबी इत्यादी जी काही देणगी दिली आहे ती माझी परीक्षा पाहण्याकरता दिली आहे. हे ओळखून मी वागेन तर मी देवाचा लाडका होईल. माझ्या हातून जगाची सेवा होऊ शकेल, नाही तर मी भोग विलासात मग्न राहील व दुःखी होईल. मग मरताना रडेल. तुम्ही जन्माला येता तेव्हा रडत रडत जन्माला येता, परंतु लोक मुलगा झाला म्हणून आनंदाने हसतात. पण तुम्ही जीवनात परोपकाराची, सेवेची कामे करा की तुम्ही हसत 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 मराल व लोक रडतील. मनुष्य जन्म देऊन देवाने तुमची जी परीक्षा घेतली त्यात तुम्ही पास व्हा. सेवेची कामे केली की काय होईल? तुम्ही हसत मराल, बाकीचे लोक रडतील. असं घडत नाही, बरं झालं मेलं असं म्हणतात. माझ्या हातून कुणाची सेवा होऊ शकेल तर जगाची सेवा. श्रीमंतीच्या पेपरात पास कसे होता येते? गरिबांना मदत करू. परमेश्वर आपली परीक्षा घेताना कोणते पेपर घेतो? श्रीमंतीचा पेपर. कोणते शिक्षक उतारा समर्पक ठरेल? परमेश्वराची परीक्षा. चौथा उतारा पहा. बंगालमधील नदिया गावात एक आदर्श शाळा होती. या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नाव स्वतःच्या यशाने खूप मोठे केले होते. त्या शाळेत रघुनाथ व निमाई असे दोन बुद्धिमान विद्यार्थी शिकत होते. दोघे एकमेकांचे जीवलग मित्र. दोघांनी न्याय दर्शनाचा सखोल अभ्यास केला. तेजस्वी प्रतिभा पाहून मुख्याध्यापकांनी त्या दोघांना न्याय दर्शनावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्यास सांगितले. ज्याचा ग्रंथ उत्कृष्ट ठरेल त्याला पुरस्कार द्यायचे असे जाहीर केले. मुख्याध्यापकांची आज्ञा प्रमाण मानून दोघेही ग्रंथ लेखनात गर्क झाले. रात्रंदिवस परिश्रम घेऊन त्यांनी ग्रंथ रचना पूर्ण केली. दोघांनी एकमेकांना आपापले ग्रंथ वाचण्यास दिले. निमाईच्या पुस्तकाची भाषा, शैली आणि विषय मांडण्याची प्रभावी पद्धत पाहून रघुनाथचा चेहरा पडला. तो म्हणाला, मित्रा, तुझ्या ग्रंथापुढे माझा ग्रंथ म्हणजे सूर्यापुढे काजवा आहे. निमाई रघुनाथला म्हणाला, चल आपण नौका विहार करू. तुझ्याही मनाला जरा बरे वाटेल. दोघे नौकेतून तलावाच्या जेव्हा मध्यभागी आले तेव्हा निमाईने आपला अभ्यासपूर्ण ग्रंथ पाण्याच्या प्रवाहात सोडला व तो म्हणाला, जो ग्रंथ मित्राच्या कीर्तीला बाधक ठरतो तो काय कामाचा. रघुनाथ त्या घटनेने अवाक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. निमाईने त्याचे पाय धरले. रघुनाथचा पुढे ग्रंथाबद्दल जेव्हा सन्मान झाला तेव्हा निमाईचा आनंद गगनात मावेना. आज निमाई पुढे महाप्रभू चैतन्य झाला तर रघुनाथ त्याचा परम शिष्य बनला. बंगालमधील नदिया गावात कसली शाळा होती? त्या शाळेत कोण दोन बुद्धिमान विद्यार्थी होते? रघुनाथ आणि निमाई. तिसरा पर्याय. मुख्याध्यापक कशाबद्दल पुरस्कार देणार होते? अवाक होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, अचक्य वाटणे. तिन्ही आश्चर्य वाटणेचे समानार्थी शब्द आहे. खालीपैकी कोणता वाक्यप्रचार उतारात आला नाही? अवाक होणे आलाय, अश्रुधारावाने आलाय, आनंद गगनात मावेनासा होणे आलाय. यापैकी नाही. यापैकी कोणताही पर्याय क्रमांक 4. ओके विद्यार्थी मित्रांनो, भेटू उद्या. चला.